स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलला। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की लिप्पन आर्टसाठी कोणते साहित्य यूज करतात आणि आपलं बेसिक त्यामध्ये आपण पूर्ण केलं आहे। आता त्यापुढची व्हिडिओ यामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कार्डबोर्डवर तुम्हाला हवी असलेली ड्रॉइंग तुम्ही काढल्यानंतर त्यावर आपल्याला जे काही सॉफ्ट आणि ड्राय असलेलं क्ले आहे, सॉलिड क्ले, ते मिश्रण करून ते ह्यावर स्टिक करायचं आहे। आणि ते कसं करायचं तुम्ही बघू शकता। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कार्डबोर्डवर स्वामींची प्रतिमा रेखाटलेली आहे आणि त्यावर क्ले स्टिक केलेला आहे। त्यानंतर मी इथं ब्लॅक कलर देते। तुम्ही ॲक्रिलिक ब्लॅक कलर किंवा दुसरे वेगवेगळे कलर्स देऊ शकता, जसे तुमची डिझाइन असेल तसे तुम्ही रंगू शकता। माझ्या आयुष्यातला हा फर्स्ट लिप्पन आर्ट आहे आणि मी स्वामींची खूप फॅन आहे, खूप भक्त आहे मोठी, त्यामुळे मी फर्स्ट स्वामींसाठीच करते हे लिप्पन आर्ट। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रॉइंग करू शकता। तुम्हाला कशी वाटली ही ड्रॉइंग ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। इथे मी झाडांना ग्रीन कलर देते, जेणेकरून आपल्याला माहिती स्वामींची प्रतिमा कशी आहे, ती पूर्णपणे हुबेहूब दिसायला हवी म्हणून। आणि त्यामध्ये मी कोट्स पण लिहिते, समर्थांचं मंत्र लिहिते, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल मी काय काय यूज करते साहित्य। पेंटिंगचं काम झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर डेकोरेशन करू शकता। वेगवेगळे मिरर्स तुम्ही स्टिक करू शकता। इथे माझ्याकडे स्क्वेअर शेपचे, लीफ शेपचे आणि राऊंड शेपचे होते, मी तेच यूज करते। तुम्ही बघू शकता वेगवेगळे मी आरसे वेगवेगळ्या प्रकारे लावले। समर्थांना पूर्णपणे गळ्यामध्ये हार वगैरे केलेला आहे। अशा प्रकारे आपले लिप्पन आर्ट इथे पूर्ण झालेलं आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि धन्यवाद माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल। थँक्यू।